नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज तारीख आहे 21 जुलै 2026 आणि आपण पाहणार आहोत आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनाने महत्त्वाच्या असणाऱ्या बातम्या. थोडाही वेळ न दवडता आपण आपल्या लेक्चरला चालू करूया. तत्पूर्वी संगम स्पर्धा परीक्षा घेऊन आलेला आहे तुमचं अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन बॅच. तर MPSC ग्रुप बी आणि सी याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे मुबलक दरामध्ये. त्यासोबतच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला ही बॅच भेटणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये ही बॅच तुम्हाला भेटून जाईल. तरीही वेळ न दवडता तुम्ही बॅच घ्या आणि तुमचा अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करा. त्यासाठी संगम तुमच्यासाठी तत्परतेने उभे आहे. तर चला आपण आपल्या बातम्यांकडे वळूता की नेमकी आज आहे काय बातम्या किंवा आज कुठल्या प्रकारचा दिनविशेष आहे. तर आजचा दिनविशेष इथे दिलेला आहे की अपोलो 11 अंतराळ मोहीम 1969 अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. त्यानंतर बेल्जियमचा राष्ट्रीय दिवस आहे. 1831 मध्ये बेल्जियमचे पहिले राजे लिओपोल्ड एक यांचा शपथविधी होऊन आधुनिक बेल्जियम राष्ट्राची स्थापना झाली होती. 21 जुलैला काय आहे, बेल्जियमचा राष्ट्रीय दिवस आहे. त्यासोबतच पृथ्वीवरील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती कधी, 1983ला. अंटार्क्टिकामधील व्होस्टोक स्टेशनवर पृथ्वीवरील आत्तापर्यंतच्या सर्वात कमी -89.2 डिग्री सेल्सिअस अशा तापमानाची काय झाली होती, नोंद झाली होती. त्यासोबतच बी समवन डे, कोणाच्या तरी आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा हा दिवस आहे, तुमचा मित्र वगैरे कोणी असेल तर. त्यासोबतच भारतातील महत्त्वपूर्ण क्रांतिकारी घटना, वासुदेव बळवंत फडके 1879. ब्रिटिश हुकुमाविरुद्ध बंड पुकारणाऱ्या वासुदेव बळवंत फडके यांना अटक करण्यात आली होती 21 जुलै 1879ला. आणि आज आहे शहीद दिवस किंवा कोलकाता घटना जी 1993ला झाली होती. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस युवा मोर्चाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबाराची आठवण किंवा त्या घटनेची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. त्यासोबतच प्रमुख जन्मदिन, आनंद बक्षी हिंदी चित्रपट सृष्टीतील एक सुप्रसिद्ध गीतकार. त्यासोबतच मल्लिकार्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते आहेत. त्यासोबतच चंदू बोडेन किंवा बोंडे भारताचे माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष होत. त्यासोबतच अर्नेस्ट हेमिंग्वे 1899 द ओल्ड मॅन ऑर द सी या कादंबरीसाठी प्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते आहेत. महत्त्वाचं आहे कोण, अर्नेस्ट हेमिंग्वे. त्यासोबतच रॉबिन विलियम्स 1951 ऑस्कर विजेते, जगप्रसिद्ध अमेरिकन अभिनेता व विनोदी कलाकार. असा हा दिनविशेष आहे. तर चला वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे. आपली पहिली बातमी काय आहे की स्पेन 16 वर्षानंतर विश्वविजेता ठरलेला आहे. मेसीचे स्वप्न भंगले. फेरान टोरेसच्या गोलमुळे गतविजेत्या अर्जेंटिनाला नमवले. संपूर्ण स्पर्धेत अवघा 1 गोल गमावलेल्या स्पेनचा अभेद्य बचाव लिओनेल मेसीलाही भेदता न आल्यामुळे सलग दुसरं विश्वचषक जिंकण्याचे अर्जेंटिनाचे स्वप्न काय झालेले आहे, अंतिम टप्प्यावर येऊन भंगलेले आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर पाहता बातमीविषयी, स्पेनच्या फुटबॉल इतिहासातील हा आणखी एक सुवर्ण क्षण ठरलेला आहे. कुठल्या, स्पेनच्या. स्पॅनिश आर्माडा, लक्षात ठेवा, स्पॅनिश आर्माडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पेन संघाने अत्यंत अटीतटीच्या आणि रोमांचक सामन्यात अर्जेंटिनाचा 2-1 असा पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलेलं आहे. फेरान टोरेस ठरला सुपर सब. कोण, फेरान टोरेस. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्यानंतर एक्स्ट्रा टाईममध्ये स्थानापन्न म्हणून मैदानावर आलेल्या फेरान टोरेसने मोक्याच्या क्षणी अत्यंत सुरेख गोल डागत स्पेनला निर्णायक आघाडी मिळवून दिलेली आहे. तर हा विजयाचा जो खरा हकदार आहे किंवा कोणामुळे जर हा विजय भेटलेला आहे तर फेरान टोरेस हे जे आहेत यांच्याकडून भेटलेला आहे. यानंतर पाहू, स्पेन 2010 मधील आपल्या पहिल्या विजेतेपदानंतर तब्बल 16 वर्षांनी त्यांनी काय केलेले, विजेतेपद जिंकलेलं आहे. तर स्पेननं
2026 पूर्वी 2010ला हे काय होतं, पद जिंकलं होतं किंवा हा विश्वचषक जिंकलेला होता. तर तब्बल 16 वर्षांनंतर त्यांनी काय केलं की दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवलेला आहे. तसेच फिफा विश्वचषक 2026 पुरस्कार विजेत्यांची यादी इथे दिलेली आहे, आपल्याला लिहून घ्या, ऐका, नंतर लिहून घ्या, कारण तुम्हाला हे PPT भेटून जाईल, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघांना सुद्धा भेटून जाईल. तर गोल्डन बॉल रॉड्री जे स्पेनचे आहेत सर्वोत्कृष्ट खेळाडू, त्यानंतर गोल्डन बूट किलियन एम्बाम्पे फ्रान्स, गोल्डन ग्लोव्ज सर्वोत्कृष्ट गोलरक्षक उनाई सिमोन जे स्पेनमधून आहेत, फिफा यंग प्लेयर अवॉर्ड सर्वोत्कृष्ट तरुण खेळाडू पाऊ कुबार्सी हे सुद्धा स्पेनचे आहेत. त्यानंतर सिल्वर बॉल जे लिओनेल मेसी आहेत अर्जेंटिना सोबतच, ब्रॉन्झ बॉल किलियन एम्बाम्पे फ्रान्समधून, सोबतच सिल्वर बूट लिओनेल मेसी यांना अर्जेंटिना, सोबतच ब्रॉन्झ बूट जूड बेलिंगहॅम जे इंग्लंडचे आहेत, आणि फिफा फेअर प्ले ट्रॉफी नेदरलँड यांनी मिळवलेली आहे. तर हे अशा प्रकारचे फिफाचे महत्त्वाच्या पुरस्कारांचे मानकरी आहेत. प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. चालू घडामोडींसाठी हे महत्त्वाचं आहे. करंट अफेअर्स अवघड जाते असं म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्या, लिहून घ्या, आणि ऑनलाईनवाल्यांना PPT भेटल्यानंतर त्यांनी स्वतःच्या सेल्फ नोट्स काढा. पुढे पाहू. सर्वात वयोवृद्ध प्रशिक्षक स्पेनचे प्रशिक्षक आहेत ल्यूस डे ला फुएन जे 65 वर्षाचे आहेत. हे कोणत्याही संघाला विश्वविजेते पद मिळवून देणारे सर्वात वयोवृद्ध प्रशिक्षक ठरलेले आहेत. म्हणजे सर्वात एज्ड कोच किंवा ज्येष्ठ कोच म्हटलं तरी हरकत नाही. तर ते कोण आहेत? लुईस डे ला फुएंते जे 65 वर्षाचे आहेत. त्यानंतर ह्या 8 सामन्यांमध्ये अवघा 1 गोल गमावला, जो एका विश्वचषक विजेत्या संघासाठी जागतिक विक्रम आहे. पुढे पाहूता. आता केशरी कार्डसाठी आता काय असेल हे? वार्षिक उत्पन्न मर्यादा 2 लाखांपर्यंत वाढणार आहे. आता राशन आणाय किती जण जातात? इथून मागच्या 5-6 दिवसांखाली नाही, 10 ते 12 दिवसांखाली नवीन नियम निघालेला. आता करंट अफेअर्सचे लेक्चर रेग्युलर करत आहेत त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, आणि जे ऑनलाईन पाहत असतील त्यांना सुद्धा माहिती आहे की नियम बदललेला आहे. प्रति व्यक्ती 7 किलो असं धान्य भेटणार आहे, आणि कुटुंबाची अट किती लावलेली आहे? तर 5 व्यक्तींपेक्षा जास्त ज्यांच्या कुटुंबामध्ये आहे असं सांगण्यात आलेलं आहे. पहिले प्रति कुटुंब 35 किलो भेटायचा, आता प्रति व्यक्ती 7 किलो भेटणार आहे असं सांगितलं आहे. मग त्यानंतर पाहू. केशरी कार्डसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 2 लाखांपर्यंत वाढणार आहे. मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव 8.88 कोटी लाभार्थी आहेत. 1 फेब्रुवारी 2014 पासून महाराष्ट्रात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. कधीपासून? 1 फेब्रुवारी 2014 पासून. महत्त्वाचं आहे, लिहून घ्या. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची सुरुवात कधी झाली किंवा कधी लागू करण्यात आला? तर 1 फेब्रुवारी 2014 रोजी. त्यावेळी राज्याची लोकसंख्या 11 कोटी इतकी होती, पण गेल्या 13 वर्षात ती वाढून जवळपास 14 कोटींवर पोहोचलेली आहे. मात्र लाभार्थ्यांची संख्या आजही जुन्याच निकषांवर कायम आहे. म्हणजे आता जे लाभार्थी आहेत, 14 कोटी लोकसंख्या होऊन सुद्धा जे काही लाभार्थी आहेत ते जुन्या निकषांवरचेच लाभार्थी आहेत असं सांगण्यात येत आहे. यामुळे वाढलेल्या लोकसंख्येनुसार लाभार्थ्यांची मर्यादा वाढवण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. सध्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार महाराष्ट्रात ग्रामीण भागातील 54.32 लोकसंख्या जे 4.69 कोटी लाभार्थी आहेत, आणि शहरी भागात 45.34% लोकसंख्या, अशा एकूण 7.16 कोटी लाभार्थी स्वस्त धान्याचा काय करत असतात? लाभ उचलत आहेत असं ह्या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे. जाहिरातीमध्ये नाही, बातमीमध्ये सांगितलेलं आहे. आता राशन आणायला आपण जातो की नाही? पोते घेऊन, गाड्या घेऊन, तिथं आपल्याला KYC करावं लागते, थंब वगैरे लावून आपला राशन कार्डवर नंबर असतो.
तर सांगितलेलं काय आहे की जे पूर्वी होतं, म्हणजे जेव्हा अन्न सुरक्षा कायदा महाराष्ट्रात लागू झाला 1 फेब्रुवारी 2014ला, तेव्हा महाराष्ट्राची लोकसंख्या काय होती तर 11 कोटी होती, ती वाढून 14 कोटी झालेली आहे. साहजिकच लाभार्थी वाढलेले असतील, पण जे लाभार्थ्यांचा निकष दाखवलेला आहे तो 2014च्या किंवा तो 11 कोटी जी जनगणना झाली होती तितकाच दाखवण्यात येत आहे. त्यासाठी केंद्राकडे त्यांनी प्रस्ताव सादर केला की आणखी लोक लाभार्थी आहेत त्यांना लाभ भेटला पाहिजे, यासाठी 8.8 नाही तर 8.88 कोटी लाभार्थी जे आहेत ती दाखवण्यात आलेले आहेत. पुढे काय सांगितलेले की PHH साठी उत्पन्न मर्यादा वाढणार. आता हे महत्त्वाचं आहे. आता 3 प्रकारचे राशन कार्ड असतात. किती? 3 प्रकारचे राशन कार्ड असतात. एक असतं पिवळं राशन कार्ड, दुसरं केशरी राशन कार्ड आणि तिसरं पांढरं राशन कार्ड. राशन कुणाला भेटत नाही? ज्यांच्या घरी गव्हर्नमेंट जॉबला असतील किंवा जो गव्हर्नमेंट सर्वंट आहे त्याला काय भेटत नाही, राशन कार्ड भेटत नाही किंवा स्वस्त धान्याचा जो लाभ आहे तो त्याला भेटत नसतो. तर मग पिवळे राशन कार्ड कुणाला भेटतं की ज्याची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न कुठपर्यंत आहे 15,000पर्यंत आहे, म्हणजे ते अति दारिद्र्य आहेत किंवा खूपच गरीब आहेत असं सांगण्यात आलेले. मग याला काय भेटतं तर 2 किलो गहू, 3 किलो तांदूळ सोबतच मोफत धान्य. अंत्योदय कार्डधारकांना दरमहा 35 किलो धान्य भेटत असतं. पिवळ्या राशन कार्डवर काय होत असते 35 किलो धान्य भेटत असतं. आणि त्याची मर्यादा काय तर ज्यांचं उत्पन्न 15,000 इतकं किंवा इतकं आहे किंवा इथपर्यंत आहे अशा लोकांना पिवळं राशन कार्ड भेटत असतं. यानंतर केशरी राशन कार्डवाले ज्यांची कौटुंबिक उत्पन्न किती आहे 15,000 ते 1 लाखापर्यंत. किती? 15,000 ते 1 लाखापर्यंत. मग इतर अटी काय? यांच्याकडे 4 चाकी वाहन नसू नये, वगळता टॅक्सी वगळलेली आहे यामध्ये, लाल पिवळी जी टॅक्सी आहे ती वगळता यांच्याकडे 4 चाकी कुठलंच वाहन नसावं. मग ट्रक नसू नये, कार नसू नये, काहीच नसू नये. सोबतच 4 हेक्टरपेक्षा जास्त बागायती जमीन नसावी. म्हणजे तुम्ही गरीब असण्याची सुद्धा किंवा तुम्हाला ते त्या पद्धतीनं लाभ घ्यायचा असेल तर त्याची एक अट आहे की 4 हेक्टरपेक्षा तुमची काय नसावी, बागायतदार जमीन नसावी किंवा बागायती जमीन नसावी. आणि यांना फायदे कुठले भेटतात? राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत प्राधान्य कुटुंब श्रेणी दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीचा दरात भेटत असतो. म्हणजे प्रति व्यक्ती 5 किलो यांना धान्य भेटत असतं. आणि त्यानंतर येतात पांढरे रेशन कार्डवाले जे उच्च उत्पन्न गटात येतात, हायली इन्कमवाले असतात, ज्यांचं 1 लाख असं वार्षिक उत्पन्न सांगण्यात येत असतं. यांना अटी काय की यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, हे इन्कम टॅक्स भरत आहेत, तसेच 4 हेक्टरपेक्षा जास्त बागायती जमीन असणे आणि यांना कुठल्याही प्रकारचं धान्य भेटत नाही. प्रश्न जर असा विचारला करंट अफेअर्समध्ये तुम्हाला काहीही विचारू शकतात, लक्षात राहू द्या की कुठल्या रंगाच्या राशन कार्डला धान्याचा मोबदला भेटत नसतो किंवा लाभ भेटत नसतो. तर कुठल्या भेटत नसतो? पांढऱ्या कलरच्या. ज्यांच्याकडे पांढरं राशन कार्ड आहे त्यांना धान्य भेटत नसतं. फक्त ओळखपत्र आणि पुरावा व इतर शासकीय कामांसाठी हे वापरासाठी असतात. उत्पन्न काढायसाठी आपल्याला काय लागत असतं? राशन कार्ड लागत असतं. उत्पन्न कशासाठी लागत असतं? शासकीय कामांसाठी लागत असतं. किंवा मुलांच्या शाळेमध्ये त्यांच्या शिष्यवृत्ती भरायच्या असतील, कॉलेजमध्ये शिष्यवृत्ती फॉर्म भरायचे असतील तर त्याच्यात प्रमुख अट असते की उत्पन्न पाहिजे. आणि उत्पन्न काढायचं असेल तर तुमचं काय असणं गरजेचं आहे? तुमचं राशन कार्ड असणं गरजेचं आहे. तर मग हे पांढरं फक्त शासकीय कागद काढण्यासाठीच कामाचं आहे. हे केशरी राशन कार्ड मध्यमवर्ग लोकांना भेटतं किंवा मध्यमवर्गीय जे लोक आहेत त्यांना भेटतं. आणि पिवळे राशन कार्ड कुणाला भेटतं? जे अत्यंत गरीब दारिद्र्य रेषेखालचे लोक आहेत ह्या लोकांना काय भेटत असतं? पिवळ्या कलरचं राशन कार्ड भेटत असतं. तर आपण पाहतो की राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 काय आहे? 13च ना? हो. हा भारतातील एक महत्त्वाचा व ऐतिहासिक कायदा आहे ज्याचा मुख्य उद्देश देशातील नागरिकांना अन्न व पोषणाची सुरक्षा प्रदान करणे हा आहे. ज्याच्या अंतर्गत देशातल्या नागरिकांना अन्न आणि पोषक आहार भेटेल अशा प्रकारची सुविधा करण्यात आलेली आहे का अशी सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे.
या कायद्याअंतर्गत पात्र लाभार्थींना सवलतीच्या दरात धान्य मिळण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे. मुबलक प्रमाणात नाही, एक अल्प दरामध्ये कमी किमतीमध्ये धान्य भेटत असतं. कारण मार्केटमध्ये सध्या गव्हाचा काय रेट चालू आहे, 34-36, चांगल्यात चांगला 44 असा काहीतरी रेट आहे. मग याच्यापेक्षा कमी किमतीत काय भेटत असतं, धान्य भेटत असतं. त्यानंतर देशातील सुमारे 67% लोकसंख्या जी ग्रामीण भागातली, 67 पैकी 75% ग्रामीण भागातली आणि बाकीची 50% या कायद्याचा लाभ घेत असते. म्हणजे शहरी आणि ग्रामीण भाग दोन्हींसाठी सुद्धा हा लाभ असतो. मुळात माहिती आहे का, राशन देण्याची सुरुवात शहरी लोकांना चालू झाली. शहरातल्या लोकांसाठीच राशन देणं किंवा स्वस्त दरामध्ये राशन देणं ही सुविधा चालू करण्यात आलेली होती. पण मग जेव्हा भारताकडे अन्नधान्याचा साठा मुबलक प्रमाणात झाला किंवा जास्त प्रमाणात झाला, तेव्हा ती सुविधा कुठं आली, ग्रामीण भागात सुद्धा आली. म्हणून शहरातल्या लोकांनी असं म्हणायचं नाही की आम्ही राशनचं खात नाही. शहरातल्या लोकांनाच राशनसाठी किंवा शहरातल्या लोकांसाठीच राशन तयार करण्यात आलेलं होतं. असो, सध्या या कायद्याअंतर्गत महाराष्ट्रात 7.16 कोटी लाभार्थी समाविष्ट झालेले आहेत. आणि यात लाभार्थ्यांचे प्रकार सांगितलेले आहेत की अंत्योदय अन्न योजना AAY, अत्यंत गरीब कुटुंबांना जे दारिद्र्य रेषेखाली येतात त्यांना प्रतिमाह 35 किलो धान्य भेटत असतं. आणि नंतर प्राधान्य कुटुंब, प्रायोरिटी हाऊसहोल्ड्स, या वर्गातील प्रत्येक व्यक्तीला प्रतिमाह 5 किलो धान्य भेटत असतं. त्यानंतर आपण पांढऱ्या रेशन कार्डवाले पाहिले की ज्यांचं उत्पन्न 1 लाखापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त असतं तर त्यांना कुठल्याही प्रकारचा धान्याचा किंवा धान्याचा लाभ भेटत नसतो. त्यांना काय भेटतं, फक्त शासकीय कागदपत्र काढण्यासाठी ह्या पांढरं राशन कार्ड भेटत असतं. हां, यामध्ये काय काय भेटतं तर तांदूळ भेटतात, गवत नाही, गहू आणि भरड धान्य अत्यंत सवलतीच्या दराने राशन दुकानांमार्फत उपलब्ध करून दिले जातात. एक जमाना असा होता की राशन कार्डवर कपडा सुद्धा भेटायचा. आता आपल्या आजी आजोबांच्या तरुण वयात, म्हणजे इथून नाही म्हणलं तरी 70-80 वर्ष अगोदर, 50-60 वर्ष अगोदर तरी राशनच्या दुकानावर कपडा सुद्धा भेटायचा. धोतरासाठी म्हणा किंवा मग महिलांचं परकर पोलकर, त्यावेळेस वेशभूषा एवढ्या काही ॲक्टिव्ह नव्हत्या, आहेत त्या ट्रेडिशनलसाठी त्यांना भेटायचं. त्यानंतर आता आपल्या पिढीनं पाहिलेलं की रॉकेल भेटायचं. आता तर रॉकेल देणंच बंद झालेलं आहे. आता काय भेटतं, फक्त गहू आणि तांदूळ. कधी कधी मधल्या काळात सणावाराच्या काळामध्ये काय भेटायचे, किट भेटायची, ज्याच्यात तेलाचा पुडा, रवा, गूळ, साखर, चटणी, हळद अशा प्रकारचं धान्य भेटायचं. धान्य म्हणजे अशा प्रकारचा लाभ भेटायचा. यानंतर गर्भवती आणि स्तनदा मातांना सुद्धा लाभ भेटतो. गरोदरपणात आणि बाळंतपणानंतर मोफत आहार तसेच किमान 6,000चे काय पुढं कट केलेले 6,000चे मातृत्व लाभ सुद्धा त्यांना भेटत असतं, 6,000पर्यंत. आता आपण पाहतो की गरोदर मातांना कुठून आहार भेटतो, तो गरोदर मातांना भेटतो अंगणवाडीमधून आहार. आता गरोदर बायका असतील त्यांच्या नोंदण्या आधार कार्डापासून तिथं, म्हणजे प्रेग्नेन्सी तुमची आहे, तुम्ही कन्सिव्ह केलेलं आहे का, तुम्ही आहात प्रेग्नेंट हे कळता त्या काळापासून ते तुमचं मूल 1 ते 2 वर्षाचं होईपर्यंत शासन काळजी घेत असतं त्याची. त्यात मग तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आहार भेटतात किंवा प्रसूतीनंतर तुमच्या बालकांना किट भेटत असते. आता नवीनच पद्धत निघाली, एवढी किट भेटते, त्यात प्रत्येक हागीज वगैरे सगळं असतं लेकरांचं. आणि बालक ज्या अंगणवाडीमध्ये जातो तेव्हा मग त्याला THR म्हटलं जातं बहुतेक, त्याला THRचा जो आहार असतो हा काय असतो, मुलांना भेटत असतो. तसंच 6 ते 14 वयोगटातील जी मुलं आहेत, 6 महिने ते 14 महिने वयोगटातील जे मुलं आहेत, यांना अंगणवाडी आणि शाळांमधील मध्यान्ह भोजन, जे तुम्ही शाळेमध्ये दुपारची खिचडी खाता किंवा जी खाल्लेली आहे ती सुद्धा या योजनेअंतर्गतच येत असते. याला काय म्हणतात, मिड डे मील असं म्हणत असतात. तर कशासाठी, शाळकरी मुलांना पोषक आहार भेटावा यासाठी शासनाने ही तरतूद केलेली आहे. तसेच रेशन कार्ड घरातील 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ महिलेच्या नावे जारी केले जाते. आता आपल्याकडे आहे
पितृसत्ताक कुटुंब पद्धती. आता तुमचं जर राशन कार्ड निघत असेल तर आधी वडिलांचं नाव, वडिलांनंतर आईचं नाव, मग तुम्ही, मग तुमची बहीण भाऊ जे कोणी मेंबर असेल ते असं. मग महिला सक्षमीकरणामध्ये काय सांगितलं की जी घरातली ज्येष्ठ महिला आहे तिच्या नावाखाली बाकीचे नावं येणार. आता जास्त सांगणार नाही. कुठल्या कुठल्या अशा कम्युनिटी असतात जिथं मातृसत्ताक कुटुंब पद्धती असते तिथं मग घरातला करता धरता महिला असते. मग त्या महिलेच्या नावाखाली काय होतं की तिच्या इतर मुलांची नावं येतात. आता असं होतं की माणूस मेल्यानंतर राशन कार्डवरून त्याचं नाव काढून टाकलं जातं आणि जो कोणी त्याच्या खाली असतो, वडिलांचं निधन झालं तर आई करता धरता होती किंवा मग प्रथम व्यक्ती होती घरातली आणि काय होतं की तिच्या नावाखाली इतर सगळे येत असतात. मग तसंच की जी घरातली ज्येष्ठ किंवा 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची ज्येष्ठ महिला असेल तिच्या नावाखाली किंवा तिच्या नावानुसार काय केलं जातं की रेशन कार्ड जारी केलं जातं किंवा दिलं जातं. महाराष्ट्रात अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत वाढत्या लोकसंख्येनुसार आणि नवीन उत्पन्न निकषानुसार लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी म्हणजेच 8.88 कोटी असा त्यांचा जो आकडा आहे, मानांक आकडा तो आहे. तसेच केशरी राशन कार्ड धारकांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा सुमारे 2 लाखांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. म्हणजे केशरीवाले जे होते हे यांची 15,000 ते 1 लाख जी लिमिट होती आता ही 1 लाखापासून 2 लाखापर्यंत जाणार आहे, जेणेकरून जेवढे काही लाभार्थी नाहीत किंवा ज्यांच्यापर्यंत लाभ पोहोचत नाही ते व्यक्ती काय येतील ह्या योजनेअंतर्गत लाभ मिळवू शकतील. तर काय आकडा आहे तो 8.88 कोटी. यानंतर आपण पाहू की भारतामध्ये रेशन कार्डची व्यवस्था कधी सुरुवात झाली किंवा कधी रेशन कार्ड सुरू झालं. तर 1939 सुरुवातीच्या काळात पाहू आपण, ब्रिटिश काळ होता तेव्हा. दुसऱ्या महायुद्धामुळे काय झालं, धान्याचा तुटवडा झाला. 1939 मध्ये मुंबई, त्या काळचं बॉम्बे, तत्कालीन बॉम्बे येथे पहिल्यांदा रेशनिंगची व्यवस्था झाली. कधी 1939 ला बॉम्बेमध्ये म्हणजे आत्ताच्या मुंबईमध्ये काय झालं रेशनची व्यवस्था करण्यात आली होती. याचा उद्देश काय होता की साठेबाजी रोखणे, महागाईवर नियंत्रण आणि अन्न पुरवठा सुरळीत ठेवणे. साठेबाजी म्हणजे की एखाद्याकडे मुबलक प्रमाणात धान्य असतं किंवा एखादा घटक जो बाजारात कमी आहे पण त्याच्याकडे त्याचा मुबलक साठा आहे, तो साठा बाहेर काढून तो इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय केलं होतं की ह्या रेशनिंगची सुरुवात केलेली होती. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळ 1947 ते 60-70चं दशक किंवा 60-70च्या दशकापर्यंत. 1943च्या दुष्काळानंतर अन्न टंचाई मोठ्या प्रमाणात वाढली. रेशनिंग व्यवस्था प्रमुख शहरांमध्ये विस्तारलेली होती. पण 1965 मध्ये FCI आणि CWC ची स्थापना झाली. खरेदी, साठवणूक आणि वितरणाला बळकट आधार भेटला. जेव्हा भारतामध्ये हरित क्रांती झाली आणि मुबलक प्रमाणात धान्य निर्माण झालं तेव्हा काय झालं की ही शहरातली व्यवस्था कुठे गेली, ग्रामीण भागामध्ये सुद्धा गेलेली आहे. त्यानंतर 1997 ते 2000चा काळ सर्वसमावेशक ते लक्षित रेशनिंग, जसं की दारिद्र्य रेषेखालचे असतील किंवा मध्यमवर्गीय असतील किंवा मग जे हायली इन्कमवाले असतील ज्याचं अति उत्पन्न आहे असे. मग सुरुवातीला सर्वांसाठी समान व्यवस्था. 1992 ला RPDS दुर्गम आणि आदिवासी भागांसाठी ही व्यवस्था होती. त्यानंतर 1997 लक्षित PDS यांच्यासाठी सुरू झाली आणि 2000 मध्ये अत्यंत गरीब कुटुंबांसाठी सुद्धा ही सुरू झालेली आहे. म्हणजे की ही निचरत आल्यासारखी आहे की सर्वात आधी शहराला भेटली, शहरानंतर ती आदिवासी भागांना भेटली, त्याच्यानंतर लक्षित भागांना भेटली, त्याच्यानंतर ती ग्रामीण भागामध्ये किंवा गरिबांपर्यंत पोहोचलेली आहे. त्यानंतर जो 2013चा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आहे तर हा 2013 मध्ये लागू झाला आणि रेशनिंगचा दर्जा योजनेतून कायदेशीर अधिकारात आला. म्हणजे की ह्या कायद्यामुळे काय झालं की रेशनिंग हा सर्वसामान्याचा अधिकार झालेला आहे आणि अन्न हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क झालेला आहे. हे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. आणि आजच्या काळात काय होतं की डिजिटल आणि सुलभ रेशन व्यवस्था झालेली आहे की तुमचा अंगठा लावायचा, तुमचा रेशन कार्डचा नंबर टाकला, अंगठा लावला, KYC केली की तुम्ही धान्य घेऊन जाऊ शकता. अशा प्रकारे रेशन कार्डचा मुद्दा संपलेला आहे.
त्यानंतरच आपला आजच्या पीपीटी मधला पहिला प्रश्न की लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार या पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली आहे? कधी झाली होती? खाली बसलेले ऑनलाईन वाले, काहींचं म्हणणं आहे 1983 आणि काहींचं म्हणणं आहे 1988. तर दोन उत्तर देणारे लोक आहेत. बातम्या वाचत जा रे, पेपर वाचता की नाही सकाळी तुम्ही? ठीक आहे, पुढे पाहता. अजित डोवाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार काय झालेला आहे? जाहीर झालेला आहे. पुरस्कार जाहीर झालेला आहे म्हणजे महत्त्वाचा आहे. लिहून घ्या. 2026चा लोकमान्य टिळक हा जो राष्ट्रीय पुरस्कार आहे हा कुणाला जाहीर झाला? तर अजित डोवाल यांना हा झालेला आहे. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात मोलाची भूमिका बजावणारे आणि गुप्तचर विभागाचे एक दशकाहून अधिक काळ नेतृत्व केलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि पुढे काय सांगितलेले आहे त्यांनी की लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केलेली आहे किंवा हे सांगण्यात आलेलं आहे. पुढे पाहता. हां, ज्यांचं 1988 हे उत्तर होतं का? कृपा करून मुलांनो अभ्यास करा, लक्ष द्या. चुकले उत्तर. 1983 आहे. या पुरस्काराची सुरुवात कधी झाली? तर 1983ला झालेली आहे. हा पुरस्कार लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणेद्वारे दिला जातो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बाळ गंगाधर टिळक यांचं टोपण नाव काय आहे? लोकमान्य आहे किंवा त्यांना म्हणतात लोक लोकमान्य असं म्हणत. यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणे हा यामागील मुख्य हेतू आहे. तसेच देशाची प्रगती, विकास, अखंडता आणि समाजसेवेसाठी असामान्य व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना सन्मानित करण्यासाठी काय दिला जातो? हा पुरस्कार दिला जातो. आणि हा पुरस्कार दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी प्रदान केला जातो, कारण 1 ऑगस्ट रोजी काय असतं की लोकमान्य टिळक यांची जयंती असते. जयंती नाही, पुण्यतिथी असते. अण्णाभाऊ साठे यांची जयंती असते. हा सोहळा पारंपरिकपणे पुण्यात आयोजित केला जातो. हा भारतातील अत्यंत मानाचा आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. याच्यातलं महत्त्वाचं काय की 1988 नसून 1983ला ह्या पुरस्काराची सुरुवात झाली आणि लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणेकडून काय होतं? हे पुरस्कार दिला जातो. कधी? 1 ऑगस्टला. कशामुळे? तर 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असते. पुढे पाहू की आजपर्यंत कोणाकोणाला हा पुरस्कार भेटलेला आहे. तर 2000 नाही, सर्वात अगोदर कोणाला भेटला होता? S.M. जोशी, जे ज्येष्ठ समाजवादी नेते व स्वातंत्र्य सेनानी होते. कधी? तर 1983ला त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर TN शेषन, जे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त होते, तर त्यांना 1997 रोजी हा पुरस्कार भेटला होता. त्यानंतर राहुल बजाज, जे एक प्रसिद्ध उद्योगपती होते बजाज ग्रुपचे, त्यांना 1999ला हा पुरस्कार भेटला. त्यानंतर आपल्या भारताचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 2003 साली लोकमान्य टिळक हा पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना 2005 साली हा पुरस्कार भेटला. त्यासोबतच भारताच्या हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन यांना 2007 साली हा पुरस्कार भेटला. त्यासोबत इस्रोचे माजी अध्यक्ष G माधवन नायर यांना 2008 साली हा पुरस्कार भेटलेला आहे. आणि पुढे काय सांगितले? 2009ला मॉन्टेक सिंग अहलुवालिया हे माजी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते, ज्यांना 2009 साली हा पुरस्कार भेटला. त्यानंतर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना 2010 साली हा पुरस्कार भेटला. सोबतच भारताचे जे माजी पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग यांना 2013ला हा पुरस्कार भेटला. सोबतच तेजस लढाऊ विमानाचे जे डिझायनर होते, कोण? कोटा हरिनारायण यांना 2015 साली हा पुरस्कार भेटला. त्यानंतर
डॉक्टर एस किरण कुमार जे माजी इस्रोचे अध्यक्ष होते, त्यांना 2016ला हा पुरस्कार भेटला. तसंच मेट्रोमॅन ऑफ इंडिया यांना 2017ला हा पुरस्कार भेटला. त्यानंतर 2018ला बाबा कल्याणी जे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. 2019ला सोनम वांगचुक सध्या प्रसिद्ध असणारे, लक्षात ठेवा, कॉक्रोच जनता पार्टीसाठी किंवा CJPसाठी जे प्रोटेस्ट करत आहेत किंवा विद्यार्थ्यांसाठी जे प्रोटेस्ट करत आहेत ते सोनम वांगचुक हे शिक्षण तज्ज्ञ आणि समाजसेवक आहेत. कुठले? लडाखचे. यांना 2019ला हा पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर मदार हॉस्पिस सामाजिक सेवा संस्था आहे ही, याला 2021ला हा पुरस्कार भेटलेला आहे, हे पण महत्त्वाचं आहे. त्यानंतर 2021ला पुन्हा सायरस पुनावाला सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. आणि 2022ला टेसी थॉमस मिसाईल वुमन ऑफ इंडिया ह्या वैज्ञानिक आहेत, यांना 2022 साली लोकमान्य टिळक पुरस्कार भेटला. आणि 2023ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा भेटलेला आहे. आणि ह्या वर्षीचा कुणाला भेटणार आहे तर अजित डोवाल यांना भेटणार आहे. पुढे पाहूत. भारताचा गाभा क्षेत्रांचा विकास दर जून 2026 मध्ये 5% वाढलेला आहे, प्रोग्रेस झालेली आहे. तर ही गेल्या 5 महिन्यांमधील सर्वोच्च वाढ आहे असं सांगण्यात आलेलं आहे. याचे नवीन आधारभूत वर्ष 2011-12 बदलून 2022-23 असे करण्यात आले. यामध्ये लोह खनिज हा नवीन घटक समाविष्ट झालेला आहे. पूर्वी 8 होते, आता हा 9वा घटक त्यात समाविष्ट झालेला आहे. आणि मुख्य बातमी काय तर जून 25च्या तुलनेत जून 26 मध्ये विकास दर 5% वाढला असा नोंदवण्यात आलेला आहे. इंडेक्स ऑफ कोर इंडस्ट्रीज अर्थात ICIच्या नव्या मालिकेनुसार किंवा नव्या अपडेटेड सिरीजनुसार ही माहिती आपल्याला भेटलेली आहे. लोह खनिज, वीज, सिमेंट, पोलाद, कोल, त्यासोबतच नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, कच्चे तेल, खते अशा प्रकारचा एकूण विकास दर किती झालेला किंवा इतक्या सर्व क्षेत्रांमध्ये किती विकास वाढलेला आहे तर 5% जूनमध्ये हा विकास झालेला आहे. तर कधी? जून 2025 पेक्षा जून 2026 मध्ये हा 5% वाढलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे. इंडेक्स ऑफ कोर इंडस्ट्रीज ICI म्हणजे नेमकं काय? गाभा क्षेत्रांचा निर्देशांक. हा भारतातील औद्योगिक आणि आर्थिक स्थिती दर्शवणारा एक महत्त्वाचा निर्देशांक आहे. कुठला? ICI. व्यापार आणि उद्योग मंत्रालयाच्या आर्थिक सल्लागार कार्यालयाद्वारे हा दरमहा प्रसिद्ध केला जातो. ICI हा मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या दरमहा प्रसिद्ध केला जातो किंवा मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीनुसार हा दर महिन्याला सादर करण्यात येत असतो. देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि पायाभूत सुविधांना बळकटी देणाऱ्या पायाभूत किंवा गाभा उद्योगांच्या उत्पादनाचा वेग व चढउतार मोजण्यासाठी ICIचा वापर केला जातो. म्हणजे भारताचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मूलभूत गोष्टी आहेत किंवा भारताच्या विकासासाठी जे मूलभूत गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यांच्या उत्पादनाचा वेग वाढावा किंवा त्यांचा चढउतार कशा प्रकारे झालेला आहे हे मोजण्यासाठी ICI काय करत असतं? काम करत असतं. या गाभा क्षेत्रांमधील उत्पादन वाढले की देशातील एकूण औद्योगिक उत्पादन वाढते. म्हणजे हे जे 9 गाभा क्षेत्र त्यांनी सांगितलेले आहेत, 8 होते, आता लोह खनिज नवीन त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे. तर मग हे जे 8 होते ना, तर मग यांचा जो चढ उतार आहे हे जर चढावर गेले किंवा हे जर वाढले तर काय होत असतं की गाभा क्षेत्रातील उत्पादन वाढले की देशातील एकूण औद्योगिक उत्पादन वाढत असते आणि घटल्यास अर्थव्यवस्थेवर त्याचा काय होत असतो? परिणाम होत असतो. तर मग यामध्ये 8 कुठले होते आणि नवीन कुठला ॲड झाला हे माहितीच आहे आपल्याला. लोह खनिज ॲड झालेला आहे. तर पूर्वीचे 8 म्हणजे वीज, पोलाद, कच्चे तेल, सिमेंट, खते, रिफायनरी उत्पादने, कोळसा, नैसर्गिक वायू आणि आता हा 9वा घटक ॲड झालेला आहे लोह खनिज.
ICI म्हणजे काय कळालं आपल्याला, की जे गाभा क्षेत्र आहेत यांचा विकास कशा प्रकारे झालेला आहे किंवा कसा झालेला आहे, चढ उतार झालेला आहे, कमी आहे, जास्त आहे, याचा निर्देशांक देत असतो, जो दर महिन्याला मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीद्वारे प्रसिद्ध होत असतो, ज्याच्याकडून आपल्याला काय कळतं की औद्योगिक एकूण उत्पादन आहे, इंडस्ट्रीयलचं जे टोटल इन्कम आहे हे वाढलेलं आहे किंवा कमी झालेलं आहे हे आपल्याला समजत असतं. कळालं. यानंतर IIP मधील मोठा वाटा असतो. आता IIP म्हणजे इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन या गाभा क्षेत्रांचा वाटा 32% ते 40% पेक्षा जास्त असतो. त्यामुळे IIP कसा असेल याचा अंदाज ICI वरून लावता येत असतो. यासाठी IIP म्हणजे काय, भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनाच्या प्रमाणात ठराविक कालावधीत होणारे बदल मोजण्यासाठी वापरला जाणारा एक आर्थिक निर्देशांक आहे. कुठला, IIP. व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन कळण्यासाठी किंवा मोजण्यासाठी IIP वापरला जातो. IIP मध्ये देशातील औद्योगिक उत्पादनाची विभागणी प्रामुख्याने 3 क्षेत्रांमध्ये करण्यात आलेली आहे. तर पहिला कुठला, नाही पहिला दिलेला नाही, हां आपण आधी वाचलेले 9 गाभा क्षेत्र होते. यामध्ये या IIP निर्देशकांनुसार सुमारे 40% पेक्षा जास्त वाटा असतो. आणि IIP कोण प्रसिद्ध करतं, की जे NSO आहेत, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय आहे, त्यासोबतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय हे काय करत असतात, IIPचा जो IIP आहे ही काय करत असतात, प्रसिद्ध करत असतात. हा डेटा दरमहा प्रसिद्ध केला जातो ICI नुसारच. त्यानंतर अर्थव्यवस्थेला आरसा दाखवण्याचे काम करतं. कसं, देशातील कारखाने आणि उद्योगांचं उत्पादन वाढते की घटते याचा तातडीने अंदाज कुठून लागत असतो, आपल्याला IIP वरून लागत असतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्याजदर ठरवताना आणि केंद्र सरकार औद्योगिक धोरणे आखताना IIP डेटाचा वापर करत असते. कोण, RBI व्याजदर ठरवत असताना आणि केंद्र सरकार औद्योगिक धोरणे ठरवत असताना IIPचा वापर करत असतात किंवा IIPचा जो डाटा आहे याचा वापर करत असतात. तिमाही आधारभूत GDPच्या आकडेवारीचा अंदाज बांधण्यासाठी IIPचा वापर होत असतो. अशा खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी IIP काय होत असतं, उपयोगी होत असतं. तर तुम्हाला उद्यासाठी सुंदर असा प्रश्न आहे की IIP मध्ये जे देशातील औद्योगिक उत्पादनाची विभागणी आहे ती कुठल्या 3 क्षेत्रांमध्ये केली जाते हे ऑनलाईनवाल्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आणि ऑफलाईनवाल्यांनी उद्या घेऊन यायचं. उत्तर आले नाही तर वर्गातच यायचं नाही. असो, पुढचा प्रश्न आहे, डेंग्यूच्या लसीच्या जागतिक वापराबाबत आणि भारतातील डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत खालील विधानांचा विचार करा. डेंग्यू किती जणांना झालाय, मच्छर चावल्यांना होतो, फिमेल मस्किटो असतो, मादी डासानं चावल्यामुळे. हे पण प्रश्न आहे की उद्यासाठी तुमच्यासाठी, की ऑनलाईनवाल्यांनी कमेंट करायचं की डेंग्यू कुठल्या मच्छराच्या चावल्याने होतो हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि ऑफलाईनवाले येताना घेऊन या. कळलं. तर जगभरातील डेंग्यूच्या एकूण रुग्णांपैकी सुमारे 1/3 रुग्ण एकट्या भारतामध्ये आढळतात. वा. गेल्या 2 दशकांत भारतात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये जवळपास 11 पट वाढ झालेली आहे. आणि क्विडेन्गा या लशीला 43 देशांमध्ये मंजुरी मिळाली असून 3.2 कोटीहून अधिक डोस वितरित करण्यात आलेले आहेत. आता डेंग्यूच्या लसीकरणासाठीचा हा प्रश्न आहे, उत्तर सांगा. ऑनलाईनवाले कमेंट करू शकता, ऑफलाईनवाले इथेच सांगा. नाही ऑनलाईनवाले, पुढे पाहू. डेंगू, सुंदर असा डेंगूचा मच्छर. तर भारताने दिली पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी. भारतामध्ये डेंग्यूच्या लसीला मंजुरी दिलेली आहे. 4 ते 60 वयोगटातील व्यक्तींसाठी हा ऐतिहासिक निर्णय असणार आहे. म्हणजे 4 ते 60 वयोगटांमध्ये ज्यांना ज्यांना डेंग्यू होतो त्यांना हे लसीकरण उपयोगी पडत असतं किंवा पडते.
तर याचे प्रमुख वैशिष्ट्य काय, तर 4 ते 60 वर्षांपर्यंतच्या लोकांपर्यंत ही लस देता येऊ शकते. 2 डोसमध्ये ही लस देतात 3 महिन्याच्या अंतराने. आज जर डोस घेतला तर पुढे 3 महिन्यांनी दुसरा डोस तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर लाईव्ह अटेन्युएटेड टेट्रावॅलेट लस डेंग्यूच्या 4ही प्रकारांविरुद्ध संरक्षण करत असते. तुमच्यासाठी तिसरा प्रश्न, डेंग्यूचा 4 प्रकार तुम्ही सांगायचे आहेत. विज्ञान, तुम्ही विज्ञान शिकता ना, तर मग विज्ञान आपल्याला तर MPSC वाल्यांना आहे सायन्स हा विषय. सो तुम्ही आणा माझ्यासाठी याची उत्तरं. पूर्वी डेंग्यू झाला होता की नाही तपासण्याची गरज नाही, म्हणजे तुम्हाला अगोदर डेंग्यू झालेला आहे की हे तपासायची गरज नाही आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर 12 महिन्यांनी डेंग्यू संसर्गाविरुद्ध 80.2% प्रभाव होतो, म्हणजे तुम्ही 80% डेंग्यूला लढण्याला समर्थ झालेले असता. कधी, दुसऱ्या डोस नंतर. डेंग्यूमुळे रुग्णालयात भरती होण्याचा धोका टाळण्यासाठी 18 महिन्यानंतर तुम्ही 90.4, म्हणजे तुम्ही 18 महिन्यांनी, आधी 12 महिन्यांनी तुम्ही 80% प्रबळ होता, मग किती महिने सांगितले नंतर, 18 महिन्यांनी काय सांगितलं की तुम्ही 90% प्रबळ होता. कशासाठी, डेंग्यूशी लढण्यासाठी. आणि 11 टप्प्यांमध्ये जागतिक चाचण्या, 11 टप्प्यांमध्ये, हा मुद्दा जरासा वादात्मक आहे, लक्षात घ्या थोडासा, मला एवढं पक्क अंदाजित नाही याच्याविषयी. 28,000+ लोकांचा सहभाग. फेज 3 मध्ये 6 देशांतील 20,000+ नागरिक सहभागी होते, म्हणजे की क्लिनिकल चाचण्या ज्या झाल्या होत्या किती, 11 देशांबरोबर, 11 देशांमध्ये झालेल्या होत्या. तर मग यामध्ये 28,000+ लोकांचा सहभाग होता. यानंतर भारतात डेंग्यूची स्थिती 1/3, जगातल्या 1/3, समजा भारतात जर 100% डेंग्यू, भारतात नाही जगात जर 100% डेंग्यू आहे तर त्याच्यातला 1/3, तर 1/3 किती होतो, 25 75%, 75% लोक आपल्या भारतातच आहेत. वाव, 75% नाही होते, 33.33 काहीतरी होतात त्याचं. असो, कोणता विषय येतो. गेल्या 2 दशकांत भारतात डेंग्यू रुग्णांमध्ये सुमारे 11 पट वाढलेला आहे, म्हणून आपलं दुसरं बरोबर आहे, म्हणून आपलं पहिलंही बरोबर आहे. जगातल्या डेंग्यूच्या रुग्णांपैकी 1/3 रुग्ण एकट्या भारतामध्ये आढळतात, असं आपलं पहिलं विधान होतं. आणि भारतात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये जवळपास 11 पट वाढ झालेली आहे, हे आपलं दुसरं विधान होतं. तिसऱ्या विधानाची आपण सत्यता तपासू. ही जी क्विडेंगा लस आहे ही आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपामधील 43 देशांमध्ये मंजूर झालेली आहे. ही जी क्विडेंगा नावाची जी लस आहे ही 43 देशांमध्ये मंजूर आहे, म्हणून आपलं तिसरंही विधान काय आहे, योग्य आहे. म्हणून आपलं उत्तर काय आहे, सी. 1, 2 आणि 3 दोन्हीही बरोबर आहेत. आतापर्यंत 3.2 कोटीहून अधिक डोस जागतिक स्तरावर वितरित झालेले आहेत. जागतिक पातळीवर काय झालेले आहे की 3.2 कोटीचे जे डोस आहेत ते पोहोचलेले आहेत. भारत सरकारच्या औषध महानियंत्रकांनी टाकेडा बायोफार्मास्युटिकल्स या जपानी कंपनीच्या क्विडेंगा टॅक 003 या डेंग्यू प्रतिबंधक लसीला काय केलेली, मंजुरी दिलेली आहे. महत्त्वाचं आहे, इथून 4-5 दिवसाआधी नाही, त्याच्या आधीच्या करंट अफेअर्समध्ये आपण एका व्हिडिओत पाहिलं होतं की डायबिटीससाठी एक नवीन इन्सुलिन आलेलं आहे. आता तुम्ही जर लेक्चर केलेलं असेल तर ते तुम्हाला माहिती असेल, ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा कुठलं होतं. या निर्णयामागे भारताची गंभीर आरोग्य परिस्थिती आणि जागतिक वैद्यकीय संशोधन अशी मोठी पार्श्वभूमी आहे. जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO आणि विविध अभ्यासानुसार जगातील एकूण डेंग्यू रुग्णांपैकी सुमारे 1/3 लोक आपल्या देशामध्ये आढळतात, हे आपल्याला कळालेलंच आहे. गेल्या 2 दशकांत अर्थात 20 वर्षांमध्ये भारतात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत जवळपास 11 पट वाढ झालेली, हे पण आपल्याला कळालेलं आहे. आतापर्यंत डेंग्यूवर कोणतीही विशिष्ट लस किंवा थेट औषध उपलब्ध नव्हते.
केवळ लक्षणांवर, आता डेंग्यूचे काय लक्षण आहेत, ताप येते, खोकला होते, प्लेटलेट्स कमी होतात किंवा असंच काहीतरी होत असं, ज्याला डेंग्यू झाला त्याला माहिती आहे, याच्यावर उपचार केले जातात. त्यामुळे लसीची गरज मोठ्या प्रमाणावर भासत होती किंवा आहे. फक्त मुळात डेंग्यू जसं की पोलिओवर कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर हे होत नाही, त्याला लसीकरणच महत्त्वाचं असतं. किंवा मग कोरोनासारखं असेल, कोरोनामध्ये थोडं सिम्पटम्स दिसले की आपण प्रिकॉशन्स घेत असतो, पण मग लसीशिवाय पर्याय नाही जेव्हा तो हाय पीकवर जात असतो. तसंच मग डेंग्यूमध्ये फक्त जे सिम्पटम्स दिसतात, ताप असेल, खोकला असेल, सर्दी असेल किंवा इतर प्रकारचे तुम्हाला सिम्पटम्स दिसत असतील, याच्यावर उपचार होऊ शकत होता, मुळात त्या डेंग्यूवर होत नव्हता. मग यासाठी काय केलं, क्विडेंगा नावाची ही जी लस आहे ही भारतात येणार आहे किंवा ही जी जपानी लस आहे ही मंजूर करण्यात आलेली आहे. ताकेडा कंपनीने ही लस विकसित करण्यासाठी जागतिक स्तरावर व्यापक फेज 1, 2, 3 क्लिनिकल चाचण्या घेतल्या, ज्यामध्ये 28हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. चारही व्हेरिएंटवर काम करते. डेंग्यू विषाणूचे 4 मुख्य प्रकार आहेत. सिरोटाइप्स डेन 1, डेन 2, डेन 3, डेन 4. तुम्हाला आता एका प्रश्नाचं उत्तर याच्यातच भेटून गेलं की डेंग्यूचे 4 कुठले प्रकार आहेत किंवा कुठले 4 वॉलेट्स आहेत, व्हेरिएंट आहेत. क्विडेंगा ही लाईव्ह अँटिएटेड टेट्रोव्हॅलेंट लस असल्याने ती या 4ही प्रकारांविरुद्ध शरीरात प्रतिकार शक्ती तयार करते. त्यानंतर यापूर्वी जगात उपलब्ध असलेल्या काही लसींसाठी व्यक्तीला आधी डेंग्यू झालेला असणे अनिवार्य होते, मात्र ह्या लसीसाठी नाही की तुम्हाला याची तपासणी करण्याची गरज नाही की तुम्हाला आधी डेंग्यू झालेला आहे की नाही. ज्यांना डेंग्यू नाही झाला त्यांना सुद्धा ही लस कामी येते, जेणेकरून तुम्हाला भविष्यात कधी डेंग्यू होणार नाही. आणि डेंगू म्हणायचं नाही, त्याचं नाव डेंग्यू असतं. काय असतं, डेंग्यू, नाहीतर डेंगू झाला म्हणतात ग्रामीण भागामध्ये. आता महत्त्वाचं काय याच्यामध्ये, लस कुठली आलेली, क्विडेंगा. क्युडेंगा कुठली आहे, जपानची आहे. आणि कुठल्या कंपनीने तयार केलेली आहे, तर ही ताकेडा बायोफार्मासिस्ट या जपानी कंपनीने काय केलेली आहे, तयार केलेली आहे. लिहून घ्या, क्विडेंगा QUDENGA अर्थात टॅक 003 कंसात TAK 003 लिहा. कुणी तयार केली, तर जपानच्या ताकेडा बायोफार्मास्युटिकल्स या कंपनीने तयार केलेली आहे. आणि जे डेंग्यूच्या 4ही सुद्धा व्हेरिएंट्सवर कामी येते, जे सेरोटाइप्स डेन 1, डेन 2, डेन 3 आणि डेन 4 हे आहेत. पुढे पाहू. गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस बिल इन लोकसभा टू रेज स्ट्रेंथ ऑफ जजेस इन SC to 38. म्हणजे जे जजेस आहेत यांची संख्या वाढवण्याचा जो विधेयक आहे हे लोकसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे. बातमी काय सांगितलेली आहे की घटनात्मक तरतूद आर्टिकल 124 भारतीय संविधानाच्या आर्टिकल 124 नुसार सर्वोच्च न्यायालयात एक सरन्यायाधीश आणि संसद कायद्याद्वारे ठरवेल तितके इतर न्यायाधीश असतील. आर्टिकल 124(1) नुसार एक सरन्यायाधीश आणि इतर कोण ठरवेल, संसद कायद्याद्वारे जेवढे ठरवण्यात येतील तेवढे इतर न्यायाधीश असतील असं सांगण्यात येते. याचाच अर्थ असा की सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा किंवा बदलण्याचा पूर्ण अधिकार केवळ संसदेला आहे, अर्थात पार्लमेंटला आहे. 1950 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाल्यापासून, हे महत्त्वाचं आहे, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कुठल्या साली झाली, 1950 साली झालेली आहे. देशाची लोकसंख्या आणि खटल्यांची संख्या जशी वाढली तशी वेळोवेळी संसदेने कायद्यात दुरुस्ती करून न्यायाधीशांची संख्या वाढवलेली आहे. जसे जसे खटले वाढले, जसे जसे लोकांचे वाद वाढले, भांडणं वाढले, तसे तसे काय केले की न्यायाधीशांची संख्या वाढवलेली आहे. तर एक सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश असे ऐकून मिळून काय व्हायचे की न्यायदान होत असत. तर 1950 ला एक सरन्यायाधीश प्लस 7 न्यायाधीश असे एकूण 8 होते. त्यानंतर 1956 ला म्हणजे तब्बल 6 वर्षांनी एक सरन्यायाधीश आणि 10 न्यायाधीश. सरन्यायाधीश आजपर्यंत एकच होता, तर मग
पुढं वाढली न्यायाधीशांची संख्या. 1960ला म्हणजे 4 वर्षांनी 13, त्यानंतर 77ला म्हणजे 17 वर्षांनी 17 न्यायाधीशांची संख्या वाढली. त्यासोबत 1986ला 25 न्यायाधीशांची संख्या वाढली. 2009ला 30 आणि 2019ला 34 अशी ही संख्या झालेली आहे. कारण 2009 नंतर तब्बल 10 वर्षांनी अर्थात 2019ला 3 न्यायाधीशांची काय झालेली संख्या वाढवलेली आहे. आता ही 34ची संख्या कुठपर्यंत वाढवणार आहे? 34 पासून 38 पर्यंत न्यायाचा काय झालेला आहे विधेयक मांडण्यात आलेलं आहे. हे काय नवीन विधेयक आहे. प्रलंबित खटल्यांना सोडवण्यासाठी जी संख्या 92,000हून अधिक आहे म्हणजे लाखाच्या जवळपासच आहेत. प्रलंबित म्हणजे जे पेंडिंगमध्ये पडलेले खटले आहेत ज्यांचं आणखी न्यायदान करायचं राहिलेलं आहे. यांचा दरवर्षी निकाल निघणाऱ्या खटल्यांपेक्षा नवीन दाखल होणाऱ्या खटल्यांचं प्रमाण जास्त आहे. दरवर्षी जेवढे सोडवले जात नाहीत त्याच्यापेक्षा जास्त वाढलेले आहेत असं ते आपल्याला सांगत आहेत. संविधानाचा अर्थ लावणे, मूलभूत हक्क किंवा महत्त्वाच्या कायदेशीर मुद्द्यांवर सुनावणी करण्यासाठी 5 किंवा त्याहून अधिक न्यायाधीशांची घटनापीठ स्थापन करावे अर्थात कॉन्स्टिट्यूशन बेंच स्थापन करावे. न्यायाधीशांची संख्या कमी असल्यास नियमित खटल्यांवर परिणाम होतो. नियमित जे खटले आपल्याला सोडवायचे असतात किंवा त्यांचं न्यायदान करायचं असतं तर कमी न्यायाधीश असल्यामुळे काय होतं की ते पेंडिंगमध्ये पडले जातात किंवा जेवढे व्हायचे तेवढे होत नसतात. यामुळे काय होतं की ते खटले सोडवण्यासाठी न्यायाधीशांची संख्या वाढावी असं विधेयक मांडण्यात आलेलं आहे. वाढत्या ताणामुळे केंद्र सरकारने मे 2026 मध्येच अध्यादेश ऑर्डिनन्स काढून संख्या वाढवली होती. आता नियमानुसार या अध्यादेशाचे स्थायी कायद्यात रूपांतर करण्यासाठी लोकसभेत सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आलेले आहे. कुठलं? सर्वोच्च न्यायालय दुरुस्ती विधेयक. कशासाठी? न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासाठी जी 34 वरून 38 पर्यंत जाणार आहे. असो पुढचा आपला प्रश्न आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 अर्थात प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ह्या कायद्याची हा कायदा भारतात कधी लागू करण्यात आला? म्हणजे महिलांवर जे घरगुती अत्याचार होत असतो, सासूचा छळ असेल, नंदेचा छळ असेल, नवऱ्याची मारहाण असेल किंवा दारुड्या नवऱ्याकडून मारहाण होत असेल किंवा हुंड्यासाठी हुंडाबळी होत असेल, बळी म्हणता येणार नाही, बळी तर गेलेलाच असतो, हुंड्यासाठी त्रास देत असतील तर अशा हे जे डोमेस्टिक व्हायलन्स असतात, घरगुती हिंसाचार असतो, यासाठी काय होतं की जो कायदा लागू करण्यात आला होता तो कधी लागू करण्यात आला होता? तर त्याचे छान असे ऑप्शन्स आहेत. 26 ऑक्टोबर 2006, 2 सप्टेंबर 2005, 3 मार्च 2009 किंवा 7 एप्रिल 2005. सांगा ऑनलाईन वाले. 26 ऑक्टोबर 2006 असं ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघांचं म्हणणं आहे. पुढं पाहू काय सांगितलेलं आहे की ॲडल्ट अनमॅरिड डॉटर कॅन सीक मनी फॉर एज्युकेशन फ्रॉम फादर. हायकोर्टनं जो आपल्याला हे सांगितलेलं आहे की नवीन आदेश दिलेला आहे किंवा नवीन नियम काढलेला आहे की विवाहित महिला, प्रौढ विवाहित महिला ती तिच्या शिक्षणाचा खर्च आपल्या वडिलांकडून घेऊ शकते असं सांगण्यात आलेलं आहे ह्या निर्णयामध्ये. Observing that an adult unmarried daughter is entitled to invoke section 20D of the Protection of Women from Domestic Violence Act 2005 to seek monetary relief from her father for pursuing post-graduation amid her parents' strained relationships, the Karnataka High Court upheld a trial court order directing a man to pay 16 lakh towards the annual fee for his daughter's PG medical course. म्हणजे की आपल्या त्या व्यक्तीने त्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा मेडिकल एज्युकेशनचं जे PG असेल याच्या शिक्षणासाठी वार्षिक 16 लाख रुपये देण्याचं ॲन्युअल फी ही दिलेली आहे. कुणाला? त्या व्यक्तीच्या मुलीला. आणि हे कुणी सांगितलेले? कर्नाटक हायकोर्टनं सांगितलेलं आहे. पुढे पाहू कौटुंबिक हिंसाचारापासून महिलाचं संरक्षण करण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला. कुठला? तर
प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स 2005. हा भारतातील महिलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा आणि क्रांतिकारी नागरी कायदा आहे. कुठला? क्रांतिकारी नागरी कायदा आहे, सिव्हिल ॲक्ट आहे. 26 ऑक्टोबर 2006. 2006 म्हणणाऱ्यांचं उत्तर बरोबर आहे. आपला हा जो घरगुती हिंसाचारापासून वाचवण्याचा जो कायदा आहे महिलांचा, तो 2006 26 ऑक्टोबर 2006 रोजी लागू करण्यात आलेला आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे तर कुटुंबात राहणाऱ्या किंवा नातेसंबंधात असणाऱ्या कोणत्याही महिलेवर, मग कंसात सांगितले पत्नी, मुलगी, आई, बहीण किंवा लिव्ह इन पार्टनर. आता लिव्ह इन पार्टनर, आता तुम्ही आता राहतात, कुणी संभाजीनगरमध्ये राहत असेल लिव्ह इनमध्ये, तर लक्ष द्या, आपल्या पार्टनरला मारहाण करू नका, नाही तर कठोर शिक्षा होऊ शकते. तिच्या घरात होणारा कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारापासून तिला कायदेशीर संरक्षण देणं हे या कायद्याचं काय आहे? महत्त्वाचं काम आहे. आता कौटुंबिक हिंसाचाराचे विविध प्रकार असतात. यामधला पहिला शारीरिक हिंसाचार, जसं की मारहाण करणे, ढकलणे, शारीरिक इजा पोहोचवणे, त्रास देणे, वेदना देणे किंवा जीवाला धोका निर्माण होईल अशा प्रकारची कुठल्याही प्रकारचा तिला त्रास देणे कशा अंतर्गत येतं? शारीरिक हिंसाचाराच्या अंतर्गत येत असतं. त्यानंतर सेक्शुअल अब्यूज अर्थात लैंगिक अत्याचार, महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणे हे सुद्धा ह्या कायद्याअंतर्गत गुन्हा म्हटलं जातं. त्यानंतर मौखिक किंवा भावनात्मक हिंसाचार, आता हे सर्वात जास्त कुठं होतं? सासरी. आता आपल्या ज्या MPSC करणाऱ्या भगिनी आहेत, विवाहित भगिनी आहेत, त्यातील सर्वांनाच सासरकडून पाठबळ भेटतं असा विषय नाही. कधी कधी कोणाला शिक्षणासाठी सुद्धा मौखिक प्रकारचा छळ किंवा भावनात्मक हिंसाचार त्यांच्यावर केला जातो. सतत अपमान करणे, शिवीगाळ करणे किंवा मूल होत नाही म्हणजे मुलगा होत नाही यासाठी त्यांना सतत त्रास देणे, मुलगा होत नाही किंवा सारख्या मुली झालेल्या आहेत एका पाठोपाठ एक, तर यासाठी त्यांना त्रास देणे. तसंच नोकरी सोडण्यासाठी भाग पाडणे हे सुद्धा काय येतं की भावनात्मक हिंसाचाराच्या अंतर्गत येत असतं. त्यानंतर आर्थिक हिंसाचार, राहण्यासाठी अन्न, वस्त्र, औषधांसाठी पैसे न देणे म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी किंवा आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठी पैसे न पुरवणे. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घर खर्चासाठी रक्कम न देणे असे हे गुन्हे कशाच्या अंतर्गत येतात? आर्थिक हिंसाचाराच्या अंतर्गत येत असतात. ही जी पीडिता असते जिच्यावर कौटुंबिक हिंसाचार झालेला असतो, तिला शासन काय मदत करतं तर एकतर पीडित महिलेला तिच्या पतीच्या कुटुंबाच्या घरात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे असं शासन सांगतं. कारण प्रॉपर्टी वाटत असताना महिलांना समान हक्क देण्यासाठी किंवा इक्वॅलिटी देण्यासाठी वडिलांची प्रॉपर्टी मुलींना अर्धी भेटू शकते किंवा मुलींना अर्धी भेटते असा त्यांचा अधिकार आहे. तसंच न्यायालय आरोपीला पीडित महिलेशी संपर्क साधण्यास, तिच्याजवळ जाण्यास किंवा तिला त्रास देण्यास मनाई करू शकते. म्हणजे जो कोणी आरोपी आहे, तिचा पती असेल, भाऊ असेल, पिता असेल किंवा लिव्ह इन रिलेशनशिपचा पार्टनर असेल, याला तिच्यासोबत किंवा संपर्क साधण्यास किंवा तिच्याजवळ जाऊन तिला त्रास देण्यास मनाई करत असते. यानंतर तिला आर्थिक भरपाई आणि देखभाल खर्चही भेटतो, जसं की तिला वैद्यकीय सेवांसाठी किंवा दवाखान्यासाठी म्हणा तिला खर्च आहे तो भेटत असतो. तिचं शैक्षणिक असेल, तिचं शिक्षण पूर्ण करायचं असेल याच्यासाठी सुद्धा तिला खर्च मिळवून देत असतो. तसंच मुलांच्या शिक्षणासाठी किंवा संगोपनासाठी, आता ज्या महिलांचा डायव्हर्स झालेला असतो, काडेमोड झालेला असतो, फारकत घेतलेली असते, यांना ॲलिमिनी भेटत असते. ॲलिमिनीच म्हणतात त्याला. ॲलिमिनी म्हणजे काय? पोटगी भेटत असते. तर ही पोटगी काय? ह्याच कायद्याअंतर्गत भेटत असते, जेणेकरून ती एकल महिला असताना ती भविष्यामध्ये तिच्या मुलाचं संगोपन करेल किंवा तिचं दैनंदिन आयुष्य भागवण्यासाठी ती तो मासिक खर्च आपल्या नवऱ्याकडून घेत असते. याचा कधी कधी भारतामध्ये चुकीचा वापर सुद्धा होत असतो. आपल्या समोरच्या बातम्या आहेत. सर्वच गोष्टीत पुरुष चुकीचा असतो असं पण काही नाही. अशा पण काही घटना आपल्या इकडे झालेल्या आहेत. आणि मुलांचा तात्पुरता ताबा आईला भेटत असतो. मुलं 18 वर्ष होईपर्यंत किंवा एक ठराविक वयापर्यंत
न्यायदानात जेवढं काय वय ठरवलं जाईल तेवढ्या वयापर्यंत मूल आईसोबत राहील. आणि आवास आदेश, महिलेला राहण्यासाठी वेगळ्या घराची किंवा भाड्याच्या घराची व्यवस्था करणे असं सांगण्यात येत असतं. हे कधी भेटत असतं जेव्हा ती महिला पीडित असते किंवा त्या पीडितेला संरक्षण देण्यासाठी किंवा तिच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी हा कायदा असं काम करत असतो. मग भारतामध्ये महिलांचं हक्काचं संरक्षण करण्यासाठी किंवा त्यांचं वेगवेगळ्या अडचणींपासून संरक्षण करण्यासाठी विविध असे कायदे आहेत. तर त्यामधला पहिला आहे भारतीय न्याय संहिता 2023, पूर्वीची BPL IPC. कलम 85 व 86 अंतर्गत येते. पती किंवा नातेवाईकांकडून जर छळ होत असेल, कुणाचा, विवाहित महिलेचा, शारीरिक किंवा मानसिक छळ असेल, सासरच्या लोकांकडून होणारी हिंसा असेल, ज्यामध्ये आर्थिक हिंसाचार तर म्हणता येणार नाही, पण मानसिक असेल, त्यासोबतच भावनात्मक हिंसाचार होत असेल, किंवा हुंड्यासाठी जर तिला त्रास देत असतील तर अजामीन पात्र अर्थात नॉन बेलेबल, बेल भेटत नाही. म्हणून लक्षात ठेवा, इन फ्युचर मुलांना लग्न जर झालं तर आपल्या घरच्यांना सांगायचं आणि आपण पण लक्षात ठेवायचं की बायकोला त्रास द्यायचा नाही. कळलं? त्यानंतर न्यायसंहिता 2023 कलम 80 आणि पूर्वीची IPC 304B हुंडाबळी. लग्नानंतर 7 वर्षाच्या आत हुंड्याच्या त्रासामुळे किंवा छळामुळे महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्यास कठोर शिक्षेची तरतूद होते. महिलेला हुंड्यासाठी छळणे हे शासनमान्य गुन्हा आहे आणि अजामीन पात्र सुद्धा गुन्हा आहे. त्यानंतर हुंडाबंदी कायदा 1961, हुंडा देणे व घेणे यावर बंदी घालण्यात आलेली आहे. न्यायसंहिता 2023 जी कलम 73 ते 78 मध्ये येते. महिलांवर होणारा अत्याचार किंवा विनयभंग किंवा तिच्या मनाच्या विरोधात होणारं तिचं सासरमध्ये लैंगिक शोषण असेल किंवा घरात लैंगिक शोषण होत असेल तर हे कायद्याने गुन्हा आहे. आता महिलांचा पाठलाग करणे किंवा त्यांना स्टॉक करणे हे सुद्धा कायद्याने गुन्हा म्हटलं जातं. त्यानंतर स्त्रीधन आणि मालमत्ता अधिकार. सासरी येत असताना महिला जे काही दागदागिने संपत्ती म्हणा किंवा भांडे असतील जे आपल्या माहेरातून सासरे घेऊन येत असेल त्याच्यावर पूर्णपणे त्या महिलेचा अधिकार आहे असं कोण सांगत असतं? शासन सांगत असतं. यानंतर विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 जे कलम 12 अंतर्गत येतं. मोफत कायदेशीर मदत. घरगुती हिंसाचारास बळी पडलेल्या कोणत्याही महिलेला न्यायालयात लढा देण्यासाठी मोफत वकील आणि कायदेशीर मदत मिळण्याचा अधिकार आहे. महत्त्वाचं आहे. कुठल्या कायद्याअंतर्गत महिलेला, हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलेला मोफत वकील भेटतो? किंवा विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 नुसार खालीलपैकी कुठली सेवा सुविधा महिलेला शासनाकडून भेटत असते असा जर प्रश्न आला तर हे जो कॉलम आहे कलम 12 अंतर्गत येणारा हा जो कायदा आहे हा महत्त्वाचा ठरत असतो. ऑनलाईनवाले स्क्रीनशॉट काढून घ्या, ऑफलाईनवाले लिहू शकता. लिहायचं नसेल तर नोट्स तुम्हाला भेटून जातील. पुढचं, भारत आणि अमेरिका यांच्यातील सिव्हिल स्पेस जॉईंट वर्किंग ग्रुप ची आगामी बैठक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कुठे होणार आहे? भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये CSJWG ची जी बैठक आहे ही कुठे होणार आहे? पुणे, लखनौ, कलकत्ता आणि बेंगलोर. काय म्हणणं आहे तुमचं? काहींचं कलकत्ता आणि काहींचं बेंगलोर असं म्हणणं येत आहेत. ऑफलाईनवाले 2-2 उत्तरं कसं काय येऊ शकतात तुमची? असो, पुढे पाहू. पहिल्याच याच्यात ऑगस्टमध्ये बंगळूर येथे भारत अमेरिका अंतराळ गटाची काय होणार आहे? बैठक होणार आहे. आणि बेंगलोरवाल्यांचं काय उत्तर बरोबर आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील सिव्हिल स्पेस जॉईंट वर्किंग ग्रुपची काय आगामी बैठक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये बेंगळूर येथे होणार आहे. अमेरिकेचे सार्वजनिक मुत्सद्देगिरी अधिकारी अर्थात पब्लिक डिप्लोमॅसी ऑफिसर एरिक आटिकिन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत दोन्ही देशांचे अंतराळ क्षेत्रातील तज्ज्ञ द्विपक्षीय चर्चा करतील. अंतराळ क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत आपल्या भारताचे आणि अमेरिकेचे हे द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. कधी? ऑगस्टमध्ये. कुठे? बेंगळूर येथे करणार
आहेत. आता CSJWG अर्थात काय, सिव्हिल स्पेस जॉईंट वर्किंग ग्रुप, नेमकी भानगड काय आहे? तर याची स्थापना झालेली 2005 मध्ये. इस्रो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था, नासा आणि इतर सरकारी संस्थांद्वारे दोन्ही देशांमध्ये अंतराळ क्षेत्रातील सहकार्य मजबूत केले जात आहे. यामध्ये निसार, नासा इस्रो सिंथेटिक ॲपरेट्यूर रडार मोहिमेचा समावेश होतो. CSJWGच्या अंतर्गत निसार किंवा भारताच्या कुठल्या मोहिमेचा समावेश होतो? भारताच्या नाही, कुठल्या मोहिमेचा समावेश होतो? तर नासा इस्रो सिंथेटिक अपर्ट्यूर रडार, अपर्ट्यूरच आहे. काय प्रोनाऊन्स होतं याचं? अपर्ट्यूर, व्हॉटेवर. मंगळ ग्रहावरील मोहीम मार्च 2020. प्रिझर्व्हन्स रोवर नासाच्या जेट प्रोपल्शन्स लॅबोरेटरीमधील प्रकल्प व्यवस्थापक आणि भारतीय वंशाच्या अंतराळशास्त्रज्ञ स्वाती मोहन यांनी पर्सिव्हरन्स रोवर या यशाबद्दल माहिती दिली आहे. हे रोवर मंगळ ग्रहावर प्राचीन जीवसृष्टीचे पुरावे शोधण्यासाठी नमुने गोळा करत आहे. हे पण महत्त्वाचं आहे. तर काय, रोव्हर जे मंगळा ग्रहावर पाठवलेलं आहे, मंगळ या ग्रहावर पाठवण्यात आलेलं आहे, हे कशासाठी काम करतं? प्राचीन जीवसृष्टीचे नमुने गोळा करण्यासाठी हे मंगळावर पाठवण्यात आलेलं आहे. किंवा रोव्हर कुठल्या ग्रहावर पाठवण्यात आलेलं आहे? मंगळ या ग्रहावर पाठवण्यात आलेलं आहे. मंगळ ग्रहावर रोव्हर कशासाठी पाठवलेलं आहे? तर प्राचीन जीवसृष्टीचे नमुने जमा करण्यासाठी किंवा गोळा करण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे. इथे बातमीमधील सर्व सांगितलेलं आहे आपलं. भारत अमेरिका सिव्हिल स्पेस जॉईंट वर्किंग ग्रुप, इस्रो आणि अमेरिका यांच्यातील नागरी अंतराळ सहकार्याला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेला उच्चस्तरीय मंच आहे, ज्याची स्थापना 2005 मध्ये झाली. आणि दोन्ही देशांमधील अंतराळ संशोधन, पृथ्वी विज्ञान आणि उपग्रह तंत्रज्ञान आणि अंतराळ मोहिमेबद्दल द्विपक्षीय सहकार्य वाढवणे हा याचा काय आहे, मुख्य उद्देश आहे. दोन्ही देशांमधलं जे अंतराळ ज्ञान असेल किंवा ज्या काही मोहिमा असतील यांच्यामध्ये चर्चा करण्यासाठी, कशा, द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी याचा उद्देश आहे किंवा याची निर्मिती करण्यात आलेली आहे. संयुक्त अंतराळ मोहीम या ग्रुपांतर्गत इस्रो आणि नासा एकत्रितपणे मोहिमांवर काम करतात. याच्या सर्वात मोठं उदाहरण काय आहे? निसार. असं जर विचारलं, इस्रो आणि नासा यांच्या कामगिरीचं खालीलपैकी कुठलं उदाहरण आहे? तर काय असाय पाहिजे आपलं उत्तर? निसार. निसारचा फुल फॉर्म काय? नासा इस्रो सिंथेटिक ॲपरेट्यूर रडार असा काय आहे त्याचा फुल फॉर्म आहे, लिहून घ्या. आणि मंगळ आणि चंद्र मोहीम, चंद्र आणि मंगळावर पाठवल्या जाणाऱ्या मोहिमांवर डेटा शेअरिंग आणि तांत्रिक सहकार्य करणे, तसेच पृथ्वीवरील हवामान बदल, नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन, पृथ्वीच्या पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी दोन्ही देशांच्या उपग्रहांचा वापर करणे. पृथ्वीवर ज्या प्रकारचे वादळे येतात किंवा कुठल्याही प्रकारचे भौगोलिक, काय म्हणतात त्याला, भौगोलिक काय म्हणतात, प्रहार होणे, भौगोलिक प्रहार होणे म्हणजे त्सुनामी येणे, भूकंप होणे, ज्वालामुखी फुटणे, ज्वालामुखीचा उद्रेक होणे किंवा वणवा पेटणे, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतील काय त्यांचा अभ्यास करणे. तसेच भारताच्या गगनयान मोहिमेसारख्या उपक्रमांमध्ये अंतराळवीरांचे प्रशिक्षण आणि तांत्रिक देवाणघेवाण यावर चर्चा करणे. हा काय आहे? भारत आणि अमेरिका यांचा सिव्हिल स्पेस जॉईंट वर्किंग ग्रुप आहे. हा काय करत असतो? अशा प्रकारचं कार्य करत असतो. थँक्यू. आजचं करंट अफेअर्सच्या बातम्या इथंच संपलेल्या आहेत. सर्व महत्त्वाच्या होत्या आहेत. ऑफलाईनवाल्यांनी लिहून घेतलेल्या आहेत. ऑनलाईनवाले तुम्हाला बरोबर नोट्स पोहोचून जातील तुमच्यापर्यंत. तसंच संगमनं नवीन बॅच काढलेली आहे, हे पण तुम्ही पाहिलेलं आहे की अधिकारी व्हायचं स्वप्न असेल तर संगम तुमच्यासाठी तत्परतेने उभे असेल. धन्यवाद.